अवघ्या राज्यासह देशाचं लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात व सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे 8 जून 2024 पासून जालना जिल्ह्यातील अंतरवेली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत। त्यांच्या उपोषणाला आजचा 5वा दिवस आहे। मात्र याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे। दिवसेंदिवस जरांगे पाटील यांची तब्येत खराब होत चालली आहे, तरी पण या राज्य सरकारला त्याच्याशी काही देणं घेणं नाही व मराठा समाजाशी देखील काही देणं घेणं नाही। त्यामुळे संपूर्ण राज्यातील मराठा समाज हा सरकारच्या विरोधात आपले रणशिंग फुंकताना दिसत आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्फत सकल मराठा समाज बांधवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले आहे व या निवेदनात म्हटले आहे की मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे 8 जून पासून अंतरवेली सराटी येथे आमरण उपोषण करत आहेत। याची मागणी आहे की सगळ्या सोयऱ्याचा जो अध्यादेश सरकारने काढला आहे त्याची अंमलबजावणी करून सकल मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मिटवावा व मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी या निवेदनात सकल मराठा समाज बांधवांनी केली आहे। याप्रसंगी जालना शहरासह जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित झाले होते। याप्रसंगी एक मराठा लाख मराठाच्या जोरदार घोषणाबाजी करत व जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालय परिसर घोषणांनी मराठा समाज बांधवांनी दणाणून सोडला होता। आता मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे, कारण जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे। ओबीसी नेत्यांसोबत चर्चा करायची म्हणजे ओबीसीचे नेते आहेत, ओबीसी नेते ओबीसीच्या जी योजना आहे ओबीसीचे जे आरक्षण आहे त्याचे ते मालक आहेत का? आजपर्यंत आम्ही बघितलं कोणतेही राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल मराठा समाजाला तत्कालीन सरकार होतं त्यांनी पण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा नकार दिलेला आहे आणि आता जे सरकार युती सरकार त्यांनी पण ओबीसीमध्ये आरक्षण देण्याचा नकार दिला आहे। परंतु त्यांच्यावर कोणता असा दबाव त्या ओबीसींचा आलेला आहे? मग मराठा समाज त्या ठिकाणी कुठं कमी पडतो का? पण त्यांना आम्ही ह्या लोकसभेच्या निवडणूक त्यांना दाखवून दिलं मराठा समाज काय असतो। परंतु आता जर फडणवीस साहेब असं म्हणत असतील की ओबीसीमधून आरक्षण देण्याचा आमचा त्यांना मानस नाही, मग त्याचे परिणाम त्यांना गंभीर स्वरूपाचे भोगावे लागतील। अशोक पडूळ, मराठा क्रांती मोर्चा। मान्य जरांगे दादांचं जे उपोषण चालू आहे आज 5वा दिवस आहे आणि त्यांची परिस्थिती अत्यंत खालावलेली आहे। परंतु या परिस्थितीतसुद्धा राज्य शासन प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही। त्यांनी जे सगळ्या सोयऱ्याचा कायदा जो पारित करू म्हटले होते तो केला नाही। जर कधी 2 दिवसात समजा शासनाने याची काही दखल घेतली नाही आणि जर का आमच्या मराठा योद्ध्याला जर काही बरं वाईट झालं तर पूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही आणि मग कायदा हातात घेतला तरी काय हरकत नाही। मग आमच्यावर पहिल्या केसेस जे झालेल्या ज्या मागं नाही घेतले सरकारनं घेऊ म्हटलं तरी अजूनही केसेस झाले चालेल, जेल भरायचं जरी आंदोलन जर का टाईम पडला ते सुद्धा करू आम्ही। जगन्नाथ कारभारी चव्हाण। मनोज जरांगे पाटील 8 तारखेपासून उपोषणाला बसेल। दिवसांदिवस त्यांची तब्येत खालावत आहे, तरी प्रशासनाचं कोणी अधिकारी त्याची दखल घेत नाही, शासनाची दखल घेत नाही। त्यांना आधी सूचना काढली होती सगळे सोयरे कायदा पारित करू, ते आधी सूचनेचं त्यांनाही पालन आजपर्यंत केलं नाही। तरी मनोज जरांगे पाटील वारंवार निवेदन देऊन त्याला प्रत्यक्ष भेट घेऊन बी त्यांना आश्वासनं देत राहिले। पुन्हा मराठा कुणबी एकच आहे। 2004चा GR असतानासुद्धा मराठा आमच्या नोंदी मराठवाड्यातसुद्धा आमच्या कुणबी नोंदी सापडून तरीही आम्हाला याच्यापासून बेदखल करतात का? मग आजपर्यंत आमच्या एक जालना जिल्ह्याचं एक पाहिलं तर 100 गावाच्या आज कुणबी नोंदी सापडल्या। 100 गावातले पहिले का मराठे कुणबी होते, तरी आज 40 वर्षापासून त्यांना प्रलंबित केलं। पण आज ते आमचे भाऊ कोणतरी नातलग आहेत ना, आजपर्यंत नव्हते, तरी आज त्या कायद्यात त्यांना पारित करावा। आज जालना जिल्ह्यात जर 100 गावात नोंदी सापडल्यानंतर 100 बाकी गावातले राहिलेले मराठे हे सुद्धा कुणबी आहेत, हे असं बोलून हे 2004चा GR लावून कुणबी मराठा एकच आज कायदा पारित करावा। आमच्या झालेल्या आंदोलनाच्या केसेस तात्काळ शासनाने मागे घ्याव्या। आम्ही 2 दिवसाचा अल्टिमेटम जिल्हाधिकारी कार्यालय कलेक्टर साहेबांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे, तरी मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन तात्काळ हे उपोषण जरांगे पाटलाचं सोडावे, अन्यथा 2 दिवसात संपूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय मराठे थांबणार नाही याचीही नोंद घ्यावी। विश्वंभर भानदास तिरुके।